सकाळी भरपेट नाश्ता करूनही तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो का? शरीरात कोणतीही एनर्जी नसल्यासारखं वाटतं का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण सकाळी भरपेट नाश्ता करूनही जर तुम्हाला थकवा जाणवत असेल, एनर्जेटिक वाटत नसेल, तर याचं कारण काय आणि त्यासाठी नेमकं काय करावं हे आज आपण जाणून घेणार आहोत। खरं तर बरेच जण भरपेट नाश्ता करतात, पण नाश्ता हा योग्य आहाराने करत नाही। खरं तर नाश्ता करण्याआधीही असे काही पदार्थ आहेत ज्याच्या सेवनाने आपल्याला दिवसभर काम करण्याची एनर्जी मिळू शकते। काही जण सकाळचा नाश्ता भरपेट करतात, पण नाश्ता करण्याची त्यांची पद्धत चुकते। नाश्ता करण्याआधी आपल्याला काही पदार्थ खाणं गरजेचं आहे जे पॉवर बूस्टर म्हणून काम करतात। तसंच शरीराला हे पदार्थ डिटॉक्स करण्यासाठीही फायदेशीर ठरतात। त्यामुळे सकाळी ब्रेकफास्ट पूर्वी नेमकं काय खायला हवं ते जाणून घेऊया। नंबर 1, भिजवलेला सुकामेवा। उत्तम आरोग्यासाठी सकाळी न चुकता भिजवलेला सुकामेवा खाणं महत्त्वाचं आहे। यामुळे पचनक्रिया सुधारते, शिवाय पोषक तत्वांचं शोषण यामुळे वाढतं। रिकाम्या पोटी रात्रभर भिजवलेले काजू बदाम खाल्ल्याने मेंदूचं आरोग्य सुधारतं, त्याचसोबत दिवसभर काम करण्यासाठी एनर्जी मिळते। नंबर 2, पपई। सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पपई खाणं खूप फायदेशीर ठरतं। यामुळे पचनक्रिया सुधारते। यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात। त्यामुळे नाश्ता करण्याआधी नेहमी 1 बाउल पपई खावी। नंबर 3, भाज्यांचा रस। रिकाम्या पोटी भाज्यांचा रस प्यायल्याने शरीरातील पोषक तत्वांचं प्रमाण वाढू शकतं, शिवाय शरीर हायड्रेटेड तर होतंच, त्याचसोबत बॉडी डिटॉक्स करण्यामध्ये सुद्धा मदत होते आणि यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात। नंबर 4, भिजवलेले मनुके। सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो। यामधलं आयर्न ब्लड सेल्स वाढवण्यामध्ये मदत करतात, त्याचसोबत पचनक्रिया सुधारते। भिजवलेले मनुके हे ऊर्जेचं उत्तम स्रोत आहेत। सकाळी मनुके खाल्ल्याने आरोग्य चांगलं राहतं। नंबर 5, बडीशेप। पोटाच्या आरोग्यासाठी बडीशेप फायदेशीर ठरते। बडीशेप खाल्ल्याने गॅस, अपचन आणि पोट फुगणं यासारख्या समस्या दूर होतात। आपण सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचा चहा तयार करून पिऊ शकता, यामुळे अपचनापासून सुद्धा आराम मिळतो। नंबर 6, केळी। रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यानं त्वरित ऊर्जा मिळते। मुख्य म्हणजे नियमितपणे सकाळी 1 केळी खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते। त्याशिवाय दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं। अशा वेळेस उलटसुलट खाणं आपण टाळतो, ज्यामुळे वजन कमी करण्यामध्ये सुद्धा मदत होते। अशा पद्धतीने नाश्ता करूनही जर थकवा जाणवत असेल, सारखी भूक लागत असेल, तर नेमकं काय खावं हे आज आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी।